श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 8 मे 2025 या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी. तर ही जी एकादशी आहे तर ती खूप महत्त्वाची आणि शुभ एकादशी म्हणून ओळखली जाते. तर प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते, परंतु मोहिनी एकादशी जी आहे तर तिचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगण्यात येत आहे. हिंदू धर्मात मोहिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते. समुद्र मंथनातून अमृत बाहेर पडल्यावर भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले आणि त्यांना राक्षसांपासून वाचवावे लागले. या एकादशीला व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते असं म्हटलं जातं. या व्रताच्या परिणामामुळे व्यक्ती सांसारिक आसक्तीपासून मुक्त होते. मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने मोठे पुण्य मिळते, जे 1000 गायीचे दान करण्यासारखे मानले जाते. या व्रताचे पालन केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. इतकं महत्त्व ह्या मोहिनी एकादशीला दिलं जातं. त्यामुळे ही जी एकादशी आहे ना, तर या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्याबरोबरच आपल्याला ही एक वस्तू आपल्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे. ही एक वस्तू सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही उंबरठ्यावरती ठेवली तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तसेच घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल. घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होऊन अखंड लक्ष्मी घरामध्ये राहील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला योग्य ती माहिती प्राप्त होईल आणि तुमच्याकडून कोणतीही माहिती मिस होणार नाही. आणि म्हणूनच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. आणि आपल्या कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला किंवा माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 7 मे रोजी सकाळी 10:11 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी दुपारी 12:29 संपेल. उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचा सण फक्त 8 मे रोजी साजरा केला जाईल. मोहिनी एकादशी जी आहे तर या दिवशी भगवान विष्णूने मोहिनी नावाच्या एका सुंदर आणि मोहक स्त्रीचे रूप धारण केले. आपल्या मोहिनी रूपात भगवान विष्णूंनी आपल्या सौंदर्याने राक्षसांना मंत्रमुग्ध केले. मोहिनीच्या मोहात राक्षस हरवले असताना तिने कुशलतेने देवतांना अमृत वाटले. त्यामुळे त्यांचा विजय झाला आणि वैश्विक संतुलन पुनर्संचयित झाले. या महत्त्वाच्या घटनेचे स्मरण करण्यासाठी आणि जगाला राक्षसांच्या संभाव्य विनाशापासून वाचवण्यासाठी भगवान विष्णूंच्या मोहक मोहिनी रूपाचा सन्मान करण्यासाठी मोहिनी एकादशी साजरी केली जाते. जो उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 8 मे रोजी सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर घरातील देवपूजा झाली की लगेचच करायचा आहे. सकाळीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घराचा जो उंबरठा आहे त्यावरती हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हावी, आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश कलह जर होत असतील तर ते होऊ नयेत. घरामधील जी नकारात्मकता आहे ती नष्ट व्हावी. त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती जी आहे तर ती कुठेतरी थांबली गेलेली आहे. तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नसेल किंवा तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नसेल, त्याचबरोबर आपल्या जी घर आहे तर घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास्तुदोष निर्माण झालेला आहे किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा अजून कोणत्या समस्या तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला जाणवत असतील तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता. तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये
घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते परंतु ती लगेच कुठे ना कुठे निघून जाते, म्हणजेच लक्ष्मी येण्याचा मार्ग एकच आहे आणि निघून जाण्याचे अनेक मार्ग आहेत. तर अशा पद्धतीने जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपायसुद्धा करता येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, 8 मे रोजी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तात उठले तरी चालेल, कारण एकादशीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व दिले. या दिवशी जर तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केलं तर अतिउत्तम राहील. जर नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र, हळद आणि थोडंसं गोमित्र टाकून जर अंघोळ केली तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्की प्राप्त होईल. आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे. या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही, जल अर्पण करायचं नाही, कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला सुद्धा व्रत असते आणि त्यामुळे तिच्या व्रतामध्ये आपल्याला कोणतंही विघ्न हे आणायचं नसतं. त्यामुळे या दिवशी तुळशीचे जल तुम्हाला अर्पण करायचं नाही, परंतु तुम्हाला तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून हळद कुंकू अक्षदा वाहून तिची दुरूनच पूजा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा उंबरठा आहे त्याला हळदीचं पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे. तर पहा, एकादशी तिथी ही खूप महत्त्वाची तिथी आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन बऱ्याच जणांना माहीत नाही आणि बऱ्याच जणांना माहीत देखील आहे. तर हळद घ्यायची आहे थोडीशी, 1-2 चम्मच तुम्हाला हळद घ्यायची आहे. त्यामध्ये गोमित्र टाकायचं आहे, चंदन पावडर त्यामध्ये टाकायची आहे आणि थोडंसं अत्तर तुम्ही टाकू शकता. हे सर्व मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी टाकून आणि त्याचं लेपन तुम्हाला उंबरठ्याला द्यायचं आहे. उंबरठा तुम्हाला चांगला सारून घ्यायचा आहे. आता तुम्हाला त्या उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यावरती तुम्हाला लक्ष्मीचे पावलं, स्वास्तिक काढायचं आहे, हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे, धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश जो आहे तो पाण्याने भरून घ्यायचा आहे. पाण्याने तो अर्धाच भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा तुम्हाला दूध टाकायचं आहे, अर्धा कलश पाण्याने आणि अर्ध दुधाने असा पूर्ण कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि 2 अगरबत्त्या घेऊन तुम्हाला हा कलश घेऊन पिंपळ झाडाच्या खाली जायचं आहे. आता पिंपळाचं वृक्ष जिथे असेल तिथे तुम्हाला ते घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिवा घेऊन जाणं शक्य असेल तर तुम्ही दिवा घेऊन जाऊ शकता. तिथे दिवा अगरबत्ती लावून हा कलशामध्ये जे पाणी घेऊन गेलेलं आहात ते तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. यानंतर 11 प्रदक्षिणा त्या वृक्षाला तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्या पिंपळाच्या झाडाची 12 पानं तुम्हाला तोडून आणायची आहे. त्या झाडाची माफी मागायची आहे पानं तोडण्यासाठी. तुम्ही कशासाठी तोडत आहात यासाठी तुम्हाला सांगायचं आहे. माफी मागून ते पानं तुम्हाला 12 तोडून आणायचे आहेत. आता तुम्हाला यामधले 11 पानं जे आहेत त्याचं तोरण तुम्हाला बनवायचं आहे आणि ते तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचं आहे. आणि जे एक पान उरलेलं आहे तर त्या पानाला तुम्हाला हळद आणि कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घेऊन 2 मातींची एक वात करून त्यामध्ये घालायची आहे. तुम्ही शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये घालू शकता किंवा तेल असेल तर तेलसुद्धा घालू शकता आणि हा दिवा त्या पानावरती तुम्हाला ठेवायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर. त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडे काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो तर आपला जो उजवा हात येतो त्या उजव्या हाताला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. तर पहा, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मी वास करते. त्यामुळे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद आपण जर असा उपाय केला तर आपल्याला मिळत असतात. आणि जेव्हा आपल्या मुख्य दरवाजावरती आपण असं पिंपळाच्या पानांचं तोरण लावतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते. तर पहा, पिंपळाच्या पानांचं तोरण तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मुख्य दरवाजावरती लावता त्यावेळेस त्या पिंपळाच्या पानाला हळद आणि कुंकू देखील तुम्हाला एक टिळक त्याला लावायचा आहे. त्याचबरोबर ही जी एकादशी आहे तर ती गुरुवारी आलेली आहे, त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भगवान विष्णूंचा दिवस आहे आणि एकादशी ही तिथीसुद्धा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पिंपळाच्या झाडामध्येच भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील जे काही दारिद्र्य आहे,
जे काही संकट अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होईल आणि असा हा उपाय तुम्ही 11 एकादशी जरी केला तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये जे काही दोष अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होऊन जातील. जर तुम्हाला 11 जे एकादशीला करणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी 11 शनिवार जर तुम्ही हा उपाय केला तर याचं पुण्यफळ देखील तुम्हाला नक्की प्राप्त होईल. आता हे तोरण तुम्हाला 2च दिवस तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे. 2 दिवसानंतर ते सुकल्यानंतर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला 8 मे रोजी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.